कसले हे वाईल्ड कार्ड आलेले आहेत बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये. त्यांना स्वतःच्या चाव्या पण सांभाळून ठेवता येत नाहीयेत, स्वतःहून ते चाव्या देत आहेत इतर सदस्यांना. म्हणजे विचार करा तुम्ही, त्या प्रत्येक चावी मागं जे काय आहे ते खूप मोठी पॉवर असते. हे 50 दिवस हे बाहेरून बघून आलेले आहेत, पण ह्यांना इतकंही डोकं नाहीये की बाबा ह्या गोष्टी आपण सांभाळून ठेवल्या पाहिजेत. पण नाही, स्वतःहून हे लोक जे आहेत ना ते ही चावी द्यायचा प्रयत्न करतायत. कोणाला? तर इतर सदस्यांना डायरेक्टली. आजच्या एपिसोडमध्ये देखील सेम गोष्ट घडलेली आहे. ही जी रेवा आहे ना, ही रेवा त्या प्राजक्ताला ही चावी जी आहे ती द्यायचा प्रयत्न करते विश्वास ठेवून. अरे बाबा, त्या पॉवर कीमध्ये काय विश्वास ठेवण्यासारखं आणि देण्यासारखं आहे? त्या पॉवर कीमध्ये तुम्हाला पॉवर मिळणार आहे, तुम्हाला कॅप्टन्सीची उमेदवारी मिळणार आहे, आणि तुम्ही जर कॅप्टन झालात तर कॅप्टन झाल्यानंतर तुम्हाला अजून 1 आठवडा पुढे काय बोलतात त्याला, इम्युनिटी मिळणार आहे. या संपूर्ण गोष्टी देखील ह्यांच्या मनामध्ये राहत नाही आहेत ना. ह्याचाच अर्थ विचार करा तुम्ही, म्हणजे हे काय विचार करून बिग बॉसच्या घरामध्ये आलेले आहेत हे असं मला वाटायला लागलेलं आहे. चिल आउट करायला आलेले आहेत. ही जी रेवा आहे ती देखील आजच्या एपिसोडमध्ये रडताना आपल्याला बघायला मिळाली, आणि काल ही जी संस्कृती साळुंके आहे ती देखील आपल्याला रडताना बघायला मिळाली. का असं होतंय सगळं? कारण की हे लोक गेमबद्दल सिरियस नाहीच आहेत. हे फक्त एन्जॉयमेंट करायला, चिल मारायला थोडं 10-20-50 दिवस जे आहे ते बिग बॉसच्या घरात राहून बाहेर निघण्यासाठी घरात गेलेले आहेत. असंच आता जे आहे ते प्रथमदर्शी हे आपल्याला दिसत आहे. तुमचं या संपूर्ण गोष्टीवर काय मत आहे ना, नक्की कमेंट करून सांगा. कारण की हे जे वाईल्ड कार्ड आलेले आहेत ना, ह्यांना सिरियसनेस नाही आहे बिग बॉसच्या गेमबद्दल. तुमचं मत नक्की कमेंटमध्ये कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.